मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। बाळासाहेबांनंतरचा कारभार आम्हाला पटला नाही। शिवसेनेत फूट पडण्यामागे रश्मी ठाकरेंचा पडद्यामागून हस्तक्षेप होता। मंत्री भरत गोगावलेंचा आरोप। गोगावलेंसारख्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। भरत गोगावलेंचा पॉइंटच चुकलाय। गोगावलेंचं वक्तव्य अधोगतीकडे जाणारं, किशोरी पेडणेकरांची टीका। राणे भुजबळ सेनेत आले तर फायदा होईल असं वाटत होतं, त्यांना पुन्हा जवळ करण्यास चूक काय होती, गोगावलेंचं विधान। तर शिवसेना सोडल्यानंतर पुन्हा जाण्याचा काही प्रश्न नव्हता, भुजबळांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये डीपीडीसीच्या निधीवरून भाजप सेनेत मतभेद, गैरव्यवहाराबाबत सांगूनही पालकमंत्र्यांकडून कारवाई नाही, भाजप जिल्हाध्यक्षांचा गंभीर आरोप। तर सरनाईकांकडून राणा जगजितसिंह पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचाराच्या अजित पवार 12 सभा घेणार। अजित पवार कारखान्याच्या चेअरमन पदासाठी उमेदवार। माळेगाव साखर कारखान्याच्या सभासदांना दमदाटी, काही लोक चेअरमन पदासाठी 5 ते 10 कोटी देण्यास तयार। कारखाना विकायला काढलाय का, चंद्रराव तावरेंचा अजित पवारांना सवाल। निधी मिळत नाही म्हणून पक्ष सोडणार का, निधी मिळत नसल्यानं पक्ष सोडणं ही कोणती निष्ठा, राऊतांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांना सवाल। केदारनाथ जवळ आर्यन एव्हिएशनचं हेलिकॉप्टर कोसळलं, 7 जणांचा मृत्यू। सोनप्रयागच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळलं, मृतांमध्ये यवतमाळमधील एकाच कुटुंबातील 3घांचा समावेश असल्याची माहिती। अहमदाबाद येथील घटनास्थळावरून आतापर्यंत 275 जणांचे मृतदेह सापडले। तर आर्यननं उत्सुकतेनं व्हिडिओ बनवला तेव्हाच दुर्घटना घडली। आर्यनचा मित्र राजने सांगितला किस्सा। विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटली। अपघातातील 42 मृतदेहांचे डीएनए नमुने कुटुंबियांशी जुळले। आतापर्यंत 12 मृतदेह नातेवाईकांना सोपवले। फडणवीस राज ठाकरेंमधील चर्चेची माझ्याकडे इत्थंभूत माहिती। फडणवीस एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहतात, प्रत्येक पक्ष आपल्या तालावर नाचतो असं फडणवीसांना वाटतं। संजय राऊतांचा रोखठोकमधून दावा। आरएसएस आणि भाजपच्या समन्वय समितीची नागपुरात बैठक। मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळेंसह विदर्भातील भाजपचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित। पंतप्रधान मोदी 5 दिवस परदेश दौऱ्यावर। मोदी 16 आणि 17 जूनला होणाऱ्या G7 परिषदेला उपस्थित। मोदी कॅनडासह सायप्रस, क्रोएशियाला भेट देणार। मुंबई लोकलमध्ये तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास करा, अन्यथा दंड भरावा लागणार। फर्स्ट क्लासमध्ये उद्यापासून केंद्रित तिकीट तपासणी मोहीम। पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात एन्काउंटर। सोलापुरातल्या लांबोटीजवळ पुणे गुन्हे शाखेची कारवाई। शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख असं सराईत गुंडाचं नाव। अमेरिकेत 2 डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांवर घरात घुसून गोळीबार। मेलिसा हॉर्टमनसह पती मार्कचा गोळीबारात मृत्यू। मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। मध्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार, पश्चिम मार्गावर सांताक्रूज ते गोरेगाव आणि हार्बरवर पनवेल ते वाशी ब्लॉक। मध्य प्रदेशच्या बालाघाटमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। 4 नक्षलवाद्यांचा खात्मा, 3 महिला आणि 1 पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश। कारवाई दरम्यान हँड ग्रेनेड आणि एसएलआर जप्त। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या टोकन दर्शनाला सुरुवात। टोकन दर्शनाच्या माध्यमातून दिवसाला 1200 भाविकांसाठी दर्शन व्यवस्था। रत्नागिरीतील पावसमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पावसामुळे पावस बाजारपेठेतील नाल्याचं पाणी रस्त्यावर, काही दुकानांसह घरांमध्येही पाणी शिरलं। रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट। पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी। तर मुंबईसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।